नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। चला तर मित्रांनो, खास विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव आपण सरळ सेवा भरती 2025 तलाठी भरती, त्याचबरोबर मुद्रांक, टीईटी असेल, नगर परिषद असेल, MIDC असेल, DMER असेल, इतर सरळ सेवा परीक्षा, तर हे जे काही मराठी व्याकरण आहे, या मराठी व्याकरणातील अतिसंभाव्य जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण घेत आहोत। तर ही मराठी व्याकरण प्रश्न उत्तरांची पुष्पमाला गुंफत असताना या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचे, आज आपण हे 16वे पुष्प गुंफत आहोत। चला तर मित्रांनो, आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा। टेलिग्राम चॅनेल आहे त्यालाही तुम्ही भेट देऊ शकता। ठीक आहे, चला आपण पाहूया आजचे संभाव्य प्रश्न। या प्रश्नांच्या संदर्भात विचार करत असताना पहा प्रश्न काय विचारलेला आहे। गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात। गुरुजी विद्यार्थ्यांना काय करतात रे? व्याकरण शिकवतात। आणि या ठिकाणी व्याकरण हा जो काही शब्द आहे याच्या खाली अधोरेखित केलेला आहे। आणि इथं काय विचारलं, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा। काय? अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा। मग अधोरेखित शब्द कशाला केलेला आहे? शिकवतात याला केलेला आहे। मग तुम्हाला माहिती आहे, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात। वाक्याच्या शेवटी नेहमी क्रियापद असतं आणि क्रियापद हे विकारी असतं। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात। आणि म्हणून शिकवतं हे काय झालं रे? या वाक्यातलं क्रियापद झालं। किती सोपं असतं ना, बरोबर आहे? म्हणजे इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय, गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवतात। शिकवणारे गुरुजी, शिकवलेले कोण आहेत? विद्यार्थी, बरोबर आहे ना? आणि म्हणजे हे व्याकरण आणि विद्यार्थी। गुरुजी हा वाक्यातला कोण झाला रे? कर्ता झाला। त्याच्यानंतर व्याकरण काय झालं? कर्म झालं। कोणाला शिकवतात? विद्यार्थ्यांना। हे द्विकर्म वगैरे आहे। आणि कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली? क्रियापदाने पूर्ण केली। आणि म्हणून इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला विकारी शब्दांना काय म्हणायचे? क्रियापद असे म्हणतात। क्रियापद असे म्हणतात। हे तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे। ठेवा लक्षात, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला काय म्हणायचंय रे? क्रियापद असे म्हणतात। चला पुढे पाहूया आपण। गटागट, पटापट हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? गटागट, पटापट। आता गटागट, पटापट हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अनुकरण दर्शक, गती दर्शक, स्थिती दर्शक, आवृत्ती दर्शक। तर गटागट, गट, पटापट। आता गटागट, पटापट, भरभर, झरझर, टपटप, खनखन, छनछन, टनटन, वटवट, बडबड हे काय आहे रे? अनुकरण वगैरे आहे। याला म्हणायचं अनुकरण दर्शक। ओके, गती दर्शक वेगळा आहे, इकडून तिकडून, वरून खालून, मागून पुढून, आतून बाहेरून, स्थिती जसं आहे तसं असतं। आवृत्ती दर्शक म्हणजे तिला पाहताच माझा आनंद द्विगुणित झाला, तो रस्ता चौपदरी आहे, साडी नऊवार आहे, याला आवृत्ती म्हणायचं। पण इथं काय आहे हे याला म्हणायचं गती अनुकरण दर्शक। ओके, चला पुढे जाऊया। जाईच्या मांडवर सूर्याची सोनेरी किरणे पसरली। अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा। जाईच्या मांडवावर हा शब्द आहे आणि इथं मांडवावर असं म्हटलेलं आहे। मांडवावर सोनेरी सूर्यकिरणे पसरली। आता मांडवावर म्हटल्यानंतर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे काय आहे रे? शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना काय म्हणायचं आहे? शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। पहा, शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना
अव्ययांना काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दयोगी अव्यय म्हणतात. लक्षात ठेवा. पक्षी झाडावर बसले, मूळ शब्द आहे झाड, झाडाला जोडून आला, झाडाला जोडून काय आला रे? वर शब्द आलेला आहे. म्हणून शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. लक्षात येतं ना? आणि म्हणून हे आहे शब्दयोगी अव्यय. असा या ठिकाणी उत्तर आहे. पुढे चला. पुढे जात असताना पहा, हे फूल सुंदर आहे, अधोरेखित शब्दातील विशेषण ओळखा. हे फूल सुंदर आहे असणारे काय रे? फूल. फूल आहे पण कसं आहे? सुंदर. आता हे फूल सुंदर आहे याच्यातील काय? शब्दातील विशेषण ओळखा. आता विशेषण ओळखा. सार्वनामिक विशेषण, दर्शक, संबंधी विशेषण, प्रश्नार्थक विशेषण. आता पहा, काय हे फूल सुंदर आहे, हे फूल सुंदर आहे, हा, ही, हे. बरोबर आहे ना? हा, ही, हे काय आहे? संबंधी आहे, संबंधी आहे. आणि म्हणून हे फूल सुंदर आहे, इथं हेचा वापर केलेला आहे आणि म्हणून हे दर्शक विशेषण आहे. काय आहे रे? दर्शक. खर तर विशेषण दर्शक विशेषण आहे. सुंदर आहे परंतु कसं आहे ते? दर्शक. दर्शक का मतलब होता है दाखविणार. ओके, हेही तुमच्या लक्षात आलं. पहा, पुढे पहा. पुढचा विचार करत असताना श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. काय उत्तर असावं अंदाजे? श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. तर या मूवीतील अलंकार ओळखा. जर श्रीकृष्ण नवरा असेल तर मी लग्नातली नवरी व्हायला तयार आहे. लग्नातली नवरी व्हायला तयार आहे. श्री शिशुपाल नवरा मी नवरी, नवरी याचा अर्थ त्याचा स्वीकार करणार नाही. स्वीकार न करणे. एखाद्या वाक्यामध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने वापरल्यास जो अलंकार होतो त्या अलंकाराला श्लेष अलंकार म्हणतात. काय म्हणायचं रे? श्लेष. यमक म्हणजे काय? एकच अक्षर दोन वेगळ्या अर्थाने वापरलं जातं. इथं आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. हरी आणि घरी हा यमक झाला. रूपक. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावी तशी मूर्ती घडते. उपमा. आभा लागत माया तुझी आम्हावरी राहू दे, ऐरणीच्या देवा तुला थिनगी थिनगी वाहू दे. म्हणजे इथं कोणता अलंकार आहे? श्लेष. श्लेष म्हणजे काय? एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने वापरल्यास श्लेष अलंकार होतो. लक्षात ठेवा. एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने वापरल्यास कोणता अलंकार होतो रे? श्लेष अलंकार होतो. हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं आहे. बैल मेला पुरावा काय? बैल मेला पुरावा, पुरावा काय? पुरावा म्हणजे मातीमध्ये गाडणे आणि पुरावा याचा अर्थ शहानिशा करणे. एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने वापरल्यास श्लेष अलंकार होतो. काकाने काकूचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. काय? काकाने काकूचे. पहा, काकाने काकूचे कामाचे कागद कात्रीने करा कचाकच कापले. बरोबर आहे ना? एखाद्या वाक्यामध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. तेथे कोणता अलंकार होतो रे? अनुप्रास. कोणता अलंकार होतो? अनुप्रास अलंकार होतो. पहा, चिमणीने चिंचेचा चिंचुका चोचीने चटकन चावला.
चिमणीने चिंचेचा चिंचोका चोचीने चटकन चावला. एकाच अक्षराची पुनरावृत्ती. आणि काय तयार होतो रे? नाद तयार होतो. नाद तयार होतो. नाद म्हणजे कवितेच्या सुरुवातीचं अक्षर दोनापेक्षा जास्त वेळा रुनुजुन रुनुजुनु रे भ्रमरा सांडिते अवगुनु रे भ्रमरा रुनुजुनु रुनुजुनु रे भ्रमरा सांडिते अवगुनु रे भ्रमरा अशा अर्थानं नाद तयार होतो, ठेका तयार होतो. म्हणून हा अनुप्रास अलंकार आहे. पुढे आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी. सांगा काय उत्तर असावं? तुम्हाला काय वाटतं? मला तर माहीतच आहे, पण परीक्षा तुम्हाला द्यायची. मग उपमेयाला उपमेयाचीच उपमा उपमा दिली जाते. दिली जाते. दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही. कशाचीही उपमा देता येत नाही. तेथे कोणता अलंकार होतो रे? तर तेथे होतो अनन्वय अलंकार. कोणता अलंकार? अनन्वय अलंकार. ताजमहालासारखा ताजमहलच, आईसारखी मायाळू आई, कर्णासारखा दानशूर कर्ण, तुमच्यासारखे तुम्ही आणि माझ्यासारखा मी. जगामध्ये आपल्यासारखी दुसरी व्यक्ती नाही. 100% गॅरंटेड. ओके, चला पुढे जाऊया. पहा आता पुढचा प्रश्न. विद्येविना मत्ती गेली, मत्ती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्तामुळे शूद्र खचले, इतका सारा अनर्थ एका अविद्येने केले. हे सगळे प्रश्न कशावरचे आहेत रे? अलंकारावरचे आहे. भाषेचे अलंकार. अलंकार याचा अर्थ काव्याची शोभा वाढवणारे धर्म म्हणजे भाषेचे अलंकार. बरोबर आहे ना? पाहूया काय घडतंय. विद्येविना मत्ती गेली, मत्ती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्तामुळे शूद्र खचले, इतका सारा अनर्थ एका अविद्येने केले. मती म्हणजे काय रे? बुद्धी. बरोबर आहे ना? जर तुमच्याकडे बुद्धिमत्ता नसेल, नीती म्हणजे वागण्याच्या पद्धती, वागण्याच्या पद्धती. विद्येविना मती गेली, मती विना गती गेली. वित्त म्हणजे काय रे? पैसा. बरोबर. शूद्र म्हणजे गरीब. शूद्र याचा अर्थ गरीब. इतके अनर्थ एका अविद्येने केले. अविद्या म्हणजे न शिकणे. जर तुमच्याकडे बुद्धिमत्ता नसेल तर तुमच्या जीवनाला गती नसेल. तुमच्या जीवनाला गती नसेल तर तुमच्याकडे पैसा नसेल. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर लोक तुमची दारिद्र्यामध्ये गणना केली जाईल. इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून शिका. शिकल्यानंतर गरिबी दूर होईल. तुमच्याकडे पैसा येईल. तुम्ही कोणाशी कसं बोलावं, कसं वागावं हे समजेल आणि तुमची बुद्धिमत्ता तलक होईल. म्हणजे हा कोणता क्रम आहे रे? तर हा क्रम आहे चढता क्रम. चढता क्रम. चढता क्रम आहे. आणि हा जो आहे याला म्हणायचं उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजेच हा आहे उत्कर्ष. काय आहे रे? हा उत्कर्ष. आणि याला काय म्हणायचं? अपकर्ष. एखादी घटना किंवा प्रसंग चढत्या किंवा उतरत्या क्रमाने सांगून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो. उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो. तेथे सार अलंकार होतो. कोणता अलंकार होतो रे? सार. महात्मा फुले शेतकऱ्यांच्या असोडमध्ये म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्तामुळे शूद्र खचले आणि इतका सारा अनर्थ एका अविद्येने केले. ओके, चला पुढे जाऊया. बारभाई या शब्दाचा समास ओळखा. बारभाई या शब्दाचा समास ओळखा. बारभाई म्हणजे बार भाई याचा अर्थ 12 भावांचा समूह. 12 भावांचा समूह. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? बारभाई. मग कोणता समास हा? द्विगु समास. ज्या तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे संख्या विशेषण असते. काय असतं ते?
संख्या 12 हे संख्या विशेषण आहे. आणि या दोन्ही पदावरून, हे जे दोन्ही पद आहे ना, दोन्ही पदावरून समूहाचा बोध होतो. समूहाचा बोध होतो. तो जो समास आहे त्या समासाला कोणता समास म्हणायचं रे? द्विगु समास. कोणता आहे? द्विगु. प्रधानमंत्री स्वतः, पहा बर का, पण प्रधानमंत्री स्वतः जातीने या समारंभाला हजर राहतील. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. प्रधानमंत्री स्वतः. आता स्वतः म्हटल्यानंतर या ठिकाणी त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. प्रधानमंत्री स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. मग स्वतः म्हटल्यानंतर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय, प्रधानमंत्री स्वतः संबंधी सर्वनाम, विशेषण, आत्मवाचक, सामान्य नाम. तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, हे आहे आत्मवाचक सर्वनाम. म्हणजेच आपण या सर्वनामाचा वापर स्वतः असा केला जातो. स्वतः असा केला जातो. म्हणून त्यास आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. ठेवा लक्षात, आपण या सर्वनामाचा वापर स्वतः असा केला जातो, म्हणून त्यास काय म्हणायचंय रे? आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. मग आपण स्वतः आणि नीच. उंदीर या शब्दाचे अनेक वचन ओळखा. सांगा, तुम्हाला काय वाटतं? उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय असू शकतं? उंदीर, उंदर, उंदरांना, उंदरे, उंदर, उंदीर. आता उंदीर म्हटल्यानंतर नियम काय सांगतो? नियम सांगतो अकारांत पुल्लिंगी नामांची अनेक वचनी रूपे सारखीच असतात. अनेक वचनी रूपे आकारांतच असतात असं म्हटलं तरी चालेल. आकारांतच असतात. कसे असतात रे? आकारांत. एक उंदीर, अनेक देखील उंदीर. एक देव, अनेक देखील काय असणारे? देवच असणारे. बरोबर. आणि म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी इथं उंदराचं उंदीरच राहील. पुढे पाहूया काय घडते ते. काका या शब्दाचे अनेक वचन ओळखा. काका, एक काका, अनेक देखील काकाच. काका, मामा, दादा. हे नातेसंबंध आहे. बरोबर आहे ना? बाबा. तर याच्यामध्ये हे काही शब्द अनेक वचनाला अपवाद असतात. मग काकाचं काकाच राहील, मामाचं मामाच राहील आणि दादाचं काय होईल? दादाच राहील. ठेवा लक्षात. चला पुढे जाऊया आपण. पुढे जात असताना पहा काय घडतंय ते. बॅकरिहोलेशन असं. ओके, ठीक आहे. चला, ओके. आता पुढे पहा. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. आता इथं कुंभकर्णच दिसतो या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा येतो?
कोणत्या प्रकारचा येतो? तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. आता पहा, तर इथं काय म्हटलेलं आहे? तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. तर या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. मग याचा विचार करत असताना कुंभकर्ण म्हटलेला आहे. आता कुंभकर्ण म्हटलेला आहे, तर कुंभकर्णाच्या संदर्भात विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, तुमचा मुलगा कुंभकर्णच आहे. कुंभकर्ण म्हणजे कसा रे? अतिशय झोपाळू. अतिशय झोपाळू म्हटल्यानंतर या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो? मग हे विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे की सर्वनाम आहे? ज्यावेळी काय विशेष नाम हे वाक्यामध्ये काय अनेक वचनी वापरलं जातं. कुंभकर्ण, तुमचा मुलगा कुंभकर्णच आहे. आता कुंभकर्ण आहे याचा अर्थ असा, तो कोण आहे रे? कुंभकर्णासारखा झोपाळू आहे. म्हणून हे कोणतं नाम झालं? सामान्य नाम झालं. काय झालं? सामान्य नाम. तर असं जर म्हटलं असतं ना, पहा, कुंभकर्ण उशिरा शाळेत गेला. उशिरा शाळेत गेला असं जर असतं तर हे काय असतं रे? कुंभकर्ण उशिरा शाळेत गेला असं जर असतं तर हे असतं विशेष नाम. विशेष नाम. पण तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो, इथं दिलेला आहे तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो. तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो. कुंभकर्ण दिसतो असं म्हटलेलं आहे. आता तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो याचा अर्थ तो कोण आहे रे? कुंभकर्ण दिसतो याचा अर्थ झोपाळू दिसतो. कसा दिसतो? झोपाळू. आता झोपाळू दिसतो म्हणजे इथं हे कॉमन नाउन म्हणून, सामान्य नाम म्हणून याचा वापर केलेला आहे. हे उत्तर चुकीचं आहे, हे उत्तर चुकीचं आहे, हे पण उत्तर चुकीचं आहे. येतंय लक्षात? जर असं वापरलं असतं तर विशेष नाम, परंतु इथं वापरलंय म्हणून हा कसा आहे रे? झोपाळू आहे. बरोबर? म्हणून ते सामान्य नाम झालं. आमच्या वर्गात 3 पाटील आहे. पाटील आहे म्हणजे हे काय झालं? सामान्य नामाचा विचार झाला. शब्दाच्या 8 जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखा. अविकारी नसलेली म्हणजे जी लिंग वचन विभक्ती, लिंग त्याच्यानंतर वचन, त्यानंतर पुरुष, त्यानंतर विभक्ती, त्याचबरोबर काळ या नुसार न बदलणाऱ्या जाती, याला काय म्हणायचंय रे? याला म्हणायचं अविकारी जाती. काय म्हणायचं याला? अविकारी जाती. आता क्रिया विशेषणाव्यय, शब्दयोग्य अव्यय, उभयान्वय अव्यय, नसलेली शब्द वापरलेला आहे. अविकारी जात नसलेली हे विशेषण. हे कसं आहे? विकारी आहे. आणि बाकीच्या जाती कशा आहेत? अविकारी म्हणजे खालीलपैकी अविकारी नसलेली, ह्या सगळ्या विकारी आहेत. आणि अविकारी नसलेली तर ती कोणती आहे? विशेषण. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 ज्या जाती आहेत त्या 4 जाती लिंग वचन विभक्ती व काळ यानुसार बदलतात. आणि बाकीचे क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोग्य अव्यय, उभयान्वय अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय ह्या 4 जाती लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही. पुढे पहा, पागा हा शब्द, पागा हा शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द कोणता? पागा. सांगा आता पागा. आता पागा हा कोणाचा असतो रे? खेळण्याची जागा, गाई गोठ्यात ठेवण्याची जागा, घोड्यांना ठेवण्याची जागा. तर याला म्हटलं जातं घोड्यांना ठेवण्याची जागा. किल्ल्यातील, किल्ल्यातील घोडे बांधण्याच्या जागेला, बांधण्याच्या जागेला पागा म्हणतात. पागा म्हणतात. किल्ल्यातील घोडे बांधण्याच्या जागेला काय म्हणतात रे? पागा. आणि इतर ठिकाणी जो असतो, इतर ठिकाणी
तर इतर ठिकाणी जो असतो त्याला म्हटलं जातं तबेला. घोड्यांचा इतर ठिकाणचा तबेला. पण किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा काय असते रे? पागा. ओके, ठेवा पटापट लक्षात. चला पुढे. झुंबी या पुस्तकाचे लेखक कोण? झुंबी. आता झुंबी तुम्हाला माहिती आहे, झुंबी कोणाचा आहे? आनंद यादव. उपरा कोणाचा आहे? उपरा लक्ष्मण माने. इथं व्यक्ती आणि वल्ली. बटाट्याची चाळ. बटाट्याची बटाट्याची चाळ पु ल देशपांडे. बरोबर. हे काय आहे? झोंबी. इथं काय आहे की ज्वाला आणि फुले. ज्वाला आणि फुले हे बाबा आमटे यांचं आत्मचरित्र आहे. ज्वाला आणि फुले लक्षात ठेवा, पाहून घ्या. ज्वाला आणि फुले काय आहे रे? बाबा आमटे. एक बटाट्याची चाळ, 3 झोंबी आणि 4 उपरा. या असं तुम्हाला डिटेल सांगता येणं गरजेचं आहे. पुढे पहा. विदुषी या शब्दासाठी पुल्लिंग शब्द कोणता? विदुषी. आता विदुषी म्हटल्यानंतर तो विदुषी पुल्लिंग. विदुषी म्हटल्यानंतर विद्वान. काय शब्द आहे? विदुषी नंतर विद्वान. ती विदुषी आणि तो विद्वान. विद्वानच्या विरुद्ध विदुषी आणि विदुषीच्या विरुद्ध काय आहे रे? विद्वान. ठेवा लक्षात. पुढे चला. हार या शब्दाचे एक वचन. एक हार अनेक देखील हारच होईल. हारचं हारच राहतं. हारामध्ये काही फरक पडत नाही. एक हार अनेक देखील काय असतं? हारच असतो. आकारांताचं आकारांतच राहते. तो हार. तो हार म्हटल्यानंतर तो हार आकारांताचं काय होतं? आकारांतच राहतं आणि म्हणून हे हार उत्तर बरोबर आहे. नियम काय सांगतो? आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचनी रूप आकारांतच राहते, अकारांतच राहते. अकारांताचं अकारांत. अकारांत ते कसं राहतं रे? आकारांतच राहतं. बरोबर आहे. एक वचन आणि अनेक वचन. खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले नाही? बुद्ध अँड हिज धम्म, अनहेलन ऑफ कास्ट, प्राचीन भारतातील व्यापार. कोणतं पुस्तक लिहिलेलं नाही सांगा बरं? प्राचीन भारतातील व्यापार. काय उत्तर असू शकतं? सांगा. विचार करा. चला, प्राचीन भारतातील व्यापार. तर मित्रांनो, इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय काय उत्तर असेल रे याचं? तर हे उत्तर लिहिलेले नाही म्हटलेलं आहे. तर हे आहे, हे लिहिलेले कौटिल्य. कौटिल्य याने लिहिलेलं आहे. कौटिल्य. आणि बाकीचे पुस्तक कोणाचे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच आहेत. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे. आग आग म्हशी, आग आग म्हशी, मला कुठे नेसी. बरोबर आहे ना? कितवं उत्तर बरोबर आहे? तिसरं. आग आग म्हशी, मला कोठे नेसी. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अवनीती. अवनीती विरुद्धार्थी. अवनीतीच्या विरुद्ध अवनीती म्हणजे अधोगती. आता नीती, अवनीती.
नीती, अनीती, अनीती, उन्नती आणि यापैकी नाही. आता अवनीती म्हणजे अधोगती, त्याच्या विरुद्ध काय आहे? उन्नती. नीती, अनीती, अवनीती, अवनीतीच्या विरुद्ध उन्नती. काय शब्द आहे रे? उन्नती शब्द आहे, अनीती नाही. अवनीती, अवनीती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? बरोबर, अवनीतीच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? पाहूया काय घडतंय ते. चला, चला पटापट, काय उत्तर असावं? अवनीतीच्या विरुद्ध. चला पाहूया, आपण काय उत्तर पाहिलं? उन्नती. बरोबर. चला पुढे जाऊया. पुढे जात असताना पुढील वाक्यामधून सार्वनामिक विशेषण ओळखा. माझे पुस्तक शाळेत राहिले. माझे सर्वनामापासून तयार झालेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण म्हणतात. मग माझं, मीच काय झालं रे? मीच माझे झालं. बरोबर, आणि म्हणून माझे हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, पुढे चला. घरदार नसलेल्याला काय म्हणतात? मुकुकुत, मानधन, पंकज, उपरा. घरदार नसलेल्याला तर त्याला काय म्हटलं जातं? उपरा म्हणतात. उपरा. मी काय उपरा आहे का? मला घरदार नाही का? अशा अर्थाने शब्द प्रयोग केला जातो. विसंगत शब्द ओळखा. तिराळा, चकना, भोळा, काना. आता काना म्हणजे तिराळा, चकना म्हणजे तिराळा, तर इथं उत्तर आहे भोळा. काय उत्तर आहे रे? भोळा. नंतर अयोग्य जोडी ओळखा. जसं हरणाचं माणसाचं लेकरू, त्याच्यानंतर घोड्याचं शिंगरू, शेळीचे कोकरू, शेळीचे मेंढीचे कोकरू, शेळीचे कोकरू, हरणाचं करडू. मित्रांनो, इथं पहा, इकडे लक्षात घ्या. हरणाचे पाडस. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर माणसाचे, आईचे लेकरू, आईचे लेकरू, माणसाचे लेकरू. ठीक आहे, लेकरू. नंतर घोड्याचे, घोड्याचे शिंगरू आणि शेळीचे, शेळीचे करडू येतं, करडू. इथं कोकरू शब्द लिहिलं, कोकरू. आता कोकरू कोणाचं असतं रे? मेंढीचं असतं. कोकरू कोणाचं असतं? मेंढीचं. म्हणजे इथं अयोग्य जोडी म्हटलेलं आहे. मग अयोग्य जोडी ही पण आहे आणि ही पण आहे. ही बाकीची उत्तरं चुकीची आहेत. तर अशा वेळेस हे जे प्रश्न आहे ना, हे प्रश्न कॅन्सल केले जातात. कारण हरणाचे पाडसे, हरणाचं काय आहे रे? पाडसे. आणि शेळीचं काय असतं? करडू असतं. पण इथं कोकरू म्हटलंय आणि इथं करडू म्हटलंय. ही इथं करडू पाहिजे होतं. लक्षात येतं ना? मग अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहे, हे प्रश्न कॅन्सल केले जातात, हॅश केले जातात. ठीक आहे. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी या प्रश्नांचा विचार केला. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल वगैरे आहे, टिक्कर मराठी टेलिग्राम चॅनल आहे. त्याचबरोबर आपलं स्वतःचं ॲप पण आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तुम्ही शेअर वगैरे करा, स्वतःही डाउनलोड करा. व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा, काही त्रुटी असतील किंवा अकॅडमीचे क्रमांक आहे, त्या क्रमांकावरती तुम्ही भेटू शकता, त्या क्रमांकावरती तुम्ही बोलू शकता. तुमच्या कोणत्याही शंका असल्यास तुम्ही जरूर विचारा. चला तर या ठिकाणी आज आपण थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन, प्रश्न प्रकार घेऊन पुढील भागामध्ये. धन्यवाद. हॅपी थॉट्स टिक्कर मराठीला जरूर तुम्ही काय करा, त्या ठिकाणी ॲप डाउनलोड करून टेलिग्राम चॅनल शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.